सो फायनली गणपती बाप्पा येण्याची लगबग सगळीकडे सुरू झाली होती. छान असं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग पूजेसाठी आम्ही पोहोचलो. गेल्यानंतर डेकोरेशन छान असं सुंदर दिसत होतं. कलश वगैरे, चौरंग आणि त्यानंतर हे आर्टिफिशियल फ्लॉवर, त्यासोबत परीने बनवलेलं पेंटिंग, या सर्वांनी डेकोरेशनची खरंच खूप छान शोभा आली होती. त्यानंतर गणपती बाप्पाचं छान असं औक्षण झालं आणि गणपती बाप्पा स्थापित झाले. हे सर्व आवरल्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी-कुंकू लावून घेतलं आणि आल्यानंतर मग मी माझ्या जे काही डेलीचं काम आहे त्याला लागले. थोडंफार शिवणकाम केलं आणि छान असा फ्रॉक आम्ही खणाचा तयार केला होता. शिवणकाम झाल्यानंतर जरा वेळ आराम केला आणि मग घेतलं कामाला. कारण की पेपर कटिंगच्या खूप साऱ्या ऑर्डर पेंडिंग होत्या. त्यामुळे मग हेच काम मी इथे चालू होतं. मी जोपर्यंत आखून देत होते तोपर्यंत यांनी कटिंग केलं. फायनली रात्रीचे 2:45 वाजलेत आणि त्यानंतर आता मी इथे भांडी वगैरे वॉश करायला घेतल्यात. एक काम करायला घेतलं की एक काम पाठीमागे सुटतं. सोबत मी दूधसुद्धा बॉईल करायला ठेवलं आहे. कारण की माझं सध्या जे आहे फ्रीजच बंद पडलंय. लाईट तर लागते पण कूलिंग होत नाही. नेमकं काय रिझन असेल हे मला नक्की कमेंट करून सांगा.